तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या माझ्या या ब्लॉगमध्ये. ते चला सुरू करूयात. आणि आता चाललोय ग्राउंडवर परत लाईव्ह करायला. चला डायरेक्ट जातो ग्राउंडवर. थोडंसं तुम्हाला दाखवतो काय सेटअप आहे, कसा सेटअप आहे, आणि लाईव्हला करतो सुरुवात. प्रेमनी सिंबाला मध्ये कोंडून ठेवलंय तेव्हा कसं गागतोय, आणि त्याला समजलं होतं मी चाललोय, माझी वाटच बघत होता. प्रेमनी बरोबर त्याला घरात कोंडून दिला. आता पद्धतशीर कार्यक्रम केला त्याचा. आता चला मी निघतो. धुका बघा मित्रांनो, धुकं. वा 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 वा. म्हणजे 3 दिवसापासून आहे ना, ऊन पडलंच नाही, म्हणजे सूर्य येतच नाही बाहेर. लाईव्ह असंच धुक्यात चालू आहे माझं. पण आज खूप जास्त धुकं आहे. काय व्ह्यू येतोय समोरचा. अशी गार हवा लागते ना, जॅकेट घालेल ना काही. हे बघा आता ग्राउंडवर आलोय आणि आज म्हणजे ब्लॅक शर्ट आणि ब्ल्यू शर्ट यांच्यात मॅच आहे. तर हे बघा ही पप्पांची टीम, आणि पप्पा तिकडे रोलर मारताय. In 50s, so much power and so much will to play and to win and to curate the ground. कसं वाटतंय ग्राउंडवर येऊन? एकदम फिलिंग भारी वाटतंय. एकदम भारी ना, आता एकदम टाकाटाक. हे झालं दिसतं ना तुला. बाकी व्हिडिओ पाहून तुम्हाला थोडं असं अरे काल येऊशी YouTube वर वाटलं. बघत होतो मी, म्हटलं आपल्याला बुत्ताल झाली तुमची म्हटलं. मी ना काल कमेंट पाहिली, हा 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 लय भारी गेम चालू आहे म्हणे. हा मग भारी एकदम. पण काय अजून आता एक महिना बी क्लिअर होऊन जाईल सगळं. ते काय दिसतं टाकाटाक एकदम. नाही, हे शरीरात आपल्याला याचं नव्हतं काही, फक्त मानेचा इश्यू होता. हा झटका बसेल होता. म्हणजे ऑन फील्ड दिसाल तुम्ही आता महिन्याभरात हे महिनाभरात होऊन जाईल. एकदम टाकाटाक. तर हे सचिन काका यांना थोडीशी इंजरी झाली होती, तर ते म्हणून या टुर्नामेंटमध्ये खेळत नाही आहे. तर आज 1 महिन्यानंतर ते ग्राउंडवर आलेत. तर चला आता मी करतोय लाईव्हला सुरुवात. आपण भेटूया 1.5 तासानंतर लाईव्ह झाल्यावर. अशा रीतीने आता खेळ झालेला आहे. शिवनेरी फायटर्स हारली, गोदावरी रेंजर्स आज जिंकली. काल हारले होते. खूप छान गेम झाला आहे. मागं छोटंसं बड्डे सेलिब्रेशन चालू आहे. तर त्यांच्या एक सहाय्यक मित्राचा आज बड्डे होता, तर ते झालं, ते लाईव्ह शूट केलं. आणि ठीक आहे चला आता निघतोय आम्ही. आता घरी आलो आहे आणि परत चाललोय गावात बटाटे आणायला. मम्मी केव्हाची फोन करत होती, पण ते लाईव्हमुळं मी सिम कार्ड चेंज केलं आहे. फोनच नव्हता लागत माझा. व्हॉट्सअप कॉल पण केला नाही मम्मीनी. तर परत यावला जावं लागेल, परत बटाटे आणावं लागतील, कारण खिचडी बनवती मम्मी. मग ते विदाऊट बटाटे छान नाही लागत. मग चला बटाटे घेऊन येतो, आवरतो. पावसार मिरच्या अजून नक्की ना, आणि काही लागलं तर व्हॉट्सअप कॉल कर. आता मस्तपैकी आवरलंय, फ्रेश झालोय. 10:30 वाजले आणि मम्मी आता मस्त खिचडी बनवती, म्हणजे झालेली आहे. तर छान अशी खिचडी खातो. खिचडी म्हणजे आपला फेवरेट आयटम आहे. म्हणजे उपवास नसला तरी आपल्याला खिचडी, उपवास तर कधी मी धरत नाही, पण मग खिचडी एकदम मस्त. दीदी खूप छान बनवते बरं का, पण तशी मम्मी पण मस्त बनवते. तर चला आज खिचडीवर ताव मारू. आणि बाकी मला मांजा आखडायचा आहे, तो काल जो आपण बनवला तो. आणि जंगली आणि शिवम गेले आहेत ट्रिप घेऊन पेवरची, तर आपण ते आल्यावर मग ते मशीनची टेस्टिंग करू. बाकी कारण वायरिंग झालेली आहे, सकाळी फ्लायश आली आहे, डस्ट पण आली आहे. बाकी थोडीशी ग्रीट लागेल तिथं, तर ग्रीटचं पण आपण थोडंसं तात्पुरतं बंदोबस्त करू आणि ते आपण चालू करू. तर हे बघा, हे मस्त खिचडी आहे. मस्त सकाळी बटाटे आणले होते, त्याच्यामुळे छान लागते. छान खुलली आहे मस्त पैकी, तर खायला मजा येईल. आता मम्मी आमटी बनवती आहे, तर थोड्या वेळ मी चालू करतो. 1 नंबर बनवली. आज ते काहीतरी मंगनी चतुर्थी म्हणून उपास आहे मम्मीचा. तर हे बघा आता नाश्ता झाला आहे आणि पप्पांनी एक बॅट मागवली ऑनलाईन, तर हिला आपण आता अनबॉक्स करू. हिटर क्रिकेट बॅट आहे. पप्पांनी मागं पण 2 बॅटी मागवल्या होत्या, पण त्या आता सध्या मीच वापरतोय, मलाच देऊन टाकल्या होत्या. तर बघूयात ही पण मला भेटते की नाही, आपण बघू आता. पण आता पप्पा तर म्हणते देणार नाही, पण बघू, भेटेलच शेवटी मलाही. दिसलंय तेव्हा मस्त मजा घेऊ राहिला. नाही ना, अय शंभू, मज्जा येते ना. आता चाललोय पाईपात. तर पाईप फॅक्टरीत आहे ना, गाडी आली आहे पाईप भरायला. आणि आज
पण लाईट जाणार होती म्हणून ते पाईपातले माणसं काय आले नाही. त्याच्यात जंगली आणि शुभम दोघं गेले साईटवर पेवर घेऊन. तर राहिला विषय आता इथं आहे मी, प्रेम, शफी काका, अंकल, बस. तर आम्हाला चौघांना मिळून आता भरायची गाडी. तर काय अडचण नाही. चला, जब कोई नहीं रहता तब हम खड़े रहते हैं और खड़े रहते हैं तब काम कर ही देते हैं. तो चला आता जाऊन लय बडबड करण्यापेक्षा ना आता गाडी भरू, कारण आत्ताच खाल्लं आहे आणि खाल्ल्यावर लगेच असं काही काम म्हटलं का मग ह्या होत ना ती. चला काय अडचण नाही. थोडंसं आज कार्डिओ होऊन जाईल मस्त. बरं झालं आज कोण नाही भरायला. थप्पी मारून खाली घ्यायचं म्हणजे लय अवघड काम झालं आपल्याला आता. शंका म्हणजे डायरेक्ट फुटलाच. हे बघा काढता काढता झाला आहे डॅमेज. हे असंच होतं, कारण ते शेवटी ज्याचं काम त्यालाच परफेक्ट जमतं. पाईप आता बघा सेंटरपर्यंत क्रॅक गेला तो. हे बघा आता ही दुसरी थप्पी खोलतोय आम्ही, कारण तिची हाईट जास्त येते, ते थोडे ब्रेकेजचे चान्स होते. तर सुरेश काकाला पण बोलवलं आहे. लाईट गेली कारण पेवरचं काम बंद आहे आणि त्यांचे एक साथीदार त्यांना पण बोलवलं, कारण टपकन भरून होईल. 8 तासात आम्ही भरून देतो आता पटकन. शफी काका तिकडून काढून देतील, आम्ही इकडून भरतो आता. तर आता 1.5चे पाईप आमचे भरून झाले होते. थोडासा ब्रेक घेतला तर आम्ही थकलो होतो. मग आता हे मोठे भरायचे 2चे प्लेन आणि सॉकेट. तर त्याला जास्त जण लागतील. अंकल काय आले नाही, अंकलची वाट पाहत होतो. पण चला आता आम्हीच थोडी ताकद लावून भरून टाकतो. झालं तर तुझ्याकडे मोबाईल आत्ता आला का? अर्ध्या तासापासून नव्हतं का? अरे जमलं तुला. कुठे तू आता? कोणचा हाल? तर हे बघा मित्रांनो, एवढे पाईप भरून झाले. पण तरी आज हो मी बी सेम. पण यांनी आता जीव घ्यायचा ठरवलं. यांचं असं म्हणणं आहे बोकंडी जेवढे पाईप टाकतील तेवढं टाक. पैसा पैसा इकडे बी पैसा आणि तिकडे बी पैसा कमवायचा आहे. म्हणले छापो प्रिंटिंग प्रेसच खोलून ठेवले आपण. तर आता ते बाकीचे सगळे भरताय. 1चे 5 पाईप आणि मी थोडी रेस्ट घेतली. आज ऊन पण लय कडक होतं भयंकर. सकाळी एवढं धुकं होतं आणि आता ऊन. म्हणजे काहीच समजतच नाही का थंडी आहे का उन्हाळा आहे. काही ठिकाणी तर आमच्याकडे पाऊस झाला आमच्या आजूबाजूच्या भागात काल. काय क्लायमेट आहे. सायगावला पाऊस झाला ना अंकल? पा काय आहे, म्हणजे काय नाव द्यायचं क्लायमेट. ना हिवाळा ना उन्हाळा ना पावसाळा. ही ऊन उळा, ही ऊन उळा, ही ऊन उळा. कसं वाटतं ही ऊन उळा. पण मग अशा क्लायमेटमध्ये आजारी पडायचे काम आहे.
घडीच थंडी, घडीच ऊन, घडीच पाऊस. नॉट द सुटेबल क्लायमेट. तर आता आलो आहे घरी आणि आता एक कस्टमर आलं होतं तर ते कस्टमर गेलं आणि घरात आलो आहे. आता थोडं फ्रेश झालो. लई ते पाईपाची धूळ वेळ सगळी केसात पण गेली. केस लई खराब होऊन जातात त्याच्यानी. तर चला थोडं फ्रेश झालो आहे आता आणि 2 वाजले आता. अर्धा तासानी बघतो आता. मम्मीनं तर काय अजून बनवलं नाही. बघतो खायला काय काय नाही. इतक्यात टाईम निघून जातो. इतक्यात 10:30 वाजले होते. नाश्ता केला, गाडी भरली, कस्टमर केलं. एवढ्या वेळात दुपार पण झाली. हे बघा मी आता सकाळचीच थोडीशी खिचडी खातो आहे. कारण मम्मीने काय बनवलं नव्हतं. म्हणजे मीच नाही म्हटलो तिला. कारण पप्पांना काय एवढं खायचं नव्हतं. मग पप्पांना चिप्स तळून दिले. आम्हाला निघायचं आहे ठाणगावला, जे की इथंच आहे जवळपास 10-1 किलोमीटर. मग तिथं एक गणपतीचं मंदिर आहे. तर मम्मी तर सकाळपासून चालू होतं चाल आज काहीतरी एकादशी आहे. तर चांगलं असतं गणपतीच्या मंदिरात गेलेलं. तर ठीक आहे चला. रुपाली काकू आले, सोहमन ते आले. तर सगळ्यांना घेऊन निघूया. पहिले खाऊन घेतो मग जाऊया. तर चला आता निघतोय मी. काका आहे, काकू आहे, सोहम आहे, मम्मी आहे, प्रेम पण येतोय. मी तुझ्या मांडीवर बसतो. मी तुझ्या मांडीवर बसतो. काय एवढे जण आहे, काय मांडीवर बसायची गरज? आता वाटेची कोणची उन्हाळा लावले का? बरं यावर्षी कांदा घ्यायची गरज नाही. तर हे बघा इथं सगळं तसं जंगलच आहे. काका बरोबर बोललोय त्या जंगलातच आता 2 चाललोय बिबटे आपण. गेले आडवे आम्हाला. डुकरा गेले खरं तर. पण काकांना ते बिबटे दिसले. मला वाटलं ती येईल गाडी खाली पण गेली निघून. किती छान रोड लागलाय बघा आता आम्हाला. बंगला पण काय बांधेल. हा ना बंगला पण मस्त आहे हो. मी याला जायचो ना याला धुळगावला आपल्या ठाणगावलाच. हा ते वाटायचे नाही का आपण पासमिक ते 30 ब्रास हा याच रस्त्याने जायचो मी. तेव्हा बांधकाम चालू होते. छान दिसतोय ना. म्हणजे कलर कॉम्बिनेशन पण छान आहे. हे बघा मित्रांनो बंगला. काय केलं माहिती का? वावरात मी पण किल्ला खूप छान झालो छान ते. बंगले बांधतात लोक आजकाल. माऊली कृपा मस्त. गावंड्याला जमलं नाही बरं का. छापायला नव्हतं पाहिजे. प्लास्टर मध्ये नाव ते नाही जमलं. हा पा ना इकडं अजून एक से एक बंगले इकडं. अरे लोक शेतामध्ये आता असे बांधून राहिले ना. शेताचं जे पाणी निशाणे मुरलं नाही दिसते बघा. झाडांचे निशाणे दिसते ना हा. त्याच्यावर पाणी होतं ते. म्हणजे असे सगळे- काय व्ह्यू आहे यार. किती लांब जायचं काका अजून आपल्याला? आपल्याला आता इथून 1 ते 1.5 किलोमीटर. बघा आता इथं पोहोचलेलो आहे. गाडी इथं पार्किंग केली आपण. बंगला बघा किती सुंदर आहे. बंगले बघायला भेटतं आज. आणि ॲक्च्युली ना आता इथं गाडी पार्किंगला जागा नाही. तर इथं आहे रोडच्या बाजूला लावून देईल सगळ्यांनी. बघा सगळ्या पाणीपुरीच्या गाड्या, आईस्क्रीम, सगळंच. पाणीपुरी झाली का आईस्क्रीम झाली का पाणीपुरी, सगळ्या गाड्या लागलेल्या. दाबेली यात्राच भरली इकडं तर. का हो काका यात्राच भरली म्हटली. मिनी यात्रा. हा रस्ता आहे ना त्यांना शॉर्टकट. अरे खायलाच लय काही दिसून राहिलं. पण आता डायटिंगवर आहे नेमकी नाही का. तर हे बघा असं काही मंदिर आहे. आणि इथे पूर्ण रस्त्याला आपण बघू शकतात गर्दी. यात्राच यात्रा. कशी आहे बाई? चांदवडचा पेढा. चांदवड इकडे कोणता पेढा आहे तो? गंदी पेडा. गंदी पेढा. याला आहे ना गंदी पेढा म्हणतो बरं का मित्रांनो. आजपासून कंदी नाही म्हणायचं, गंदी पेढा. काय बोलतो प्रेम. पेडा म्हणते. गंदी पेढा आहे तो. गंदी काय करू राहिला. गंदी म्हणतो मला. सगळ्यात पहिले बजरंगबलींचे दर्शन एंटर करताना. हे बघा गर्दी बघा आज खूपच गर्दी. मी तर पहिल्यांदा आलो. चला मग इथे मस्त वावर आहे त्याच्याच साईडला मंदिर. मस्त बाया आल्या आहे डबे घेऊन. हे बघा गर्दीच गर्दी. पैसा आहे का कसं होते? ओके. मी मस्त गंध लावलं. भारी दिसतोय. कपाळी केसरी गंध. मम्मीचा काय बरं म्हणलं होतं नाही लावायचं. काय माहिती काय बी राहते त्याच्यासाठी. मध्येच काहीतरी दिसतंय. तेव्हा प्रेमने पण लावला मस्त. गणपती बाप्पा मोरया. हे बघ हे दोघं शहाणे.
एकदम तावा तावात गेला आईस्क्रीम खायला, जस्ट केले पैसे यांच्याकडे आणि मला फोन पे स्कॅनर टाकलं. स्कॅनर बिनर पाठवतो काय काय म्हणजे घेतलं? तुला 70 सोपं झालंय ना. झाली. आणि काय काय घेतलं? जर मी फोनच नाही उचलला मग काय काय घेतलं? का रे तुम्ही गेले कुठं लांब, मी फोनच नाही उचलला मग. हा ना, नाही पैसे टाकले मग काय करशील? नाही तुमच्याकडे ऑप्शन काय आहे काय ऑप्शन आहे भैया, काय? कभी पैसे नहीं आते तो क्या करते? बर्तन बिर्तन धोने को बोलते ना. अरे जर मी फोन नाही उचलला मग तुम्ही काय करणार? काहीतरी ऑप्शन पाहिजे, खिशात पैसे पाहिजे, काय काय मग तुम्ही कोणत्या भरोशावर गेले दोघं डायरेक्ट? दाखव तुझं पाकिट, चल तुझ्या खिशात पैसे जर पाकिट दाखव. नाही नाही नसतील त्याच्याकडे म्हणून त्यांनी आता देऊ केलं. लागला, दिले कोणाला? अच्छा, म्हणजे तिकडे बी काही खाल्लं का? आम्हाला आज सगळ्या इकडं अशाच गाड्या दिसतंय बघा, सगळ्या चायनीज गाड्या, तुनवाल, जुनवाल, मृणवाल. चला आता आली मम्मी, बरं झालं लवकर आली, थँक्यू. चला आता निघूयात. हा विकते ती. जाय शेतात पालक विकताय. सुंदर आहे, पाहिलं का? जाय, ती बाई आहे तिकडे का माणूस आहे? देते ती वानवड देते असं, जाय खर्च. नाही मग पैसे घेऊन जा, एवढं काय पैसे देऊन टाकायचे. 10-20 रुपयाला देते बाई. तर हे बघा काकून मम्मी यांना इकडे पालक काढताना दिसले काही. वा काय 2-2 पालक घेतले, 2-2 पालक तर रुपाली काकूनच घेतले, उपटून काढून राहिलं स्पेशल. पैसे द्या त्यांना, पैसे बरं काय फुकट ना काढू, याचा अर्थ कळला का? सगळंच जातील घेऊन ते. मी भजे नाही खात पण चला बघूयात, उद्या पालक पनीर बनवूयात, मस्त फ्रेश पालक. मी चला चला चला. तर चला अशा रीतीने आता कांद्याचे पात अजून काय पालक चांगल्या प्रकारे लुटलेले आहे आम्ही इथून. फायदा झाला इथं आल्याचा. इतका फ्रेश पालक भेटला असा आम्हाला बाजारातही भेटत नाही, त्याच्यात आळही नाही, किडीचं पान नाही, इतका सुंदर पालक भेटलाय आम्हाला. वा वा. तर उद्या पालक पुरी बघूयात मस्त. पालकचे पराठे, पराठे किंवा पुरी. कारण पुरी तर मी खाणार नाही तेलकट, हा, मग म्हणून पराठे आणि मस्त फ्रेश कांद्याची पात पण खायला भेटेल आता. मजा कांद्याची आहे मजा पात आहे. आणि भाकरी. ठीक आहे चला जाऊयात लवकर आता, कारण पेमेंट पण करायचं आज मंगळवार आहे. आता घरी जाता जाता आम्ही तो पाटोद्याचा रस्ता चुकलो, थोडं पुढं आलो, म्हणजे मी थोडं जोरात होतो, तो माग राहिला. मग काका म्हणजे चला आपण पुढून जाऊ. मग सावरगाव मार्गे आम्ही मधून चाललोय. तर इथं श्री स्वामी समर्थांचं मंदिर आहे, प्रसिद्ध मंदिर आहे. मग आता मम्मी काकू सोबत, त्या बोलल्या चला, तर म्हटलं आता आलोच आहे अनिशानी, तर चला, कारण परत परत काही येणं होत नाही. हे बघा छान असं स्वामींचं मंदिर, हे बघा छान सिटिंग एरिया आहे. ते काहीतरी खाली भुईर पण आहे, विहीर आहे खाली. हे बघा श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आणि आज मम्मीची खूप दिवसांची, खूप वर्षांची इच्छा आज पूर्ण झाली आहे योगायोगाने. तर चला हे एक छान झालं. कसं काय सेम साड्या आहे, तू पिंक काकू हिरव्या, मग सेम नाही म्हणता यायचं ना. ठीक आहे सेम या, गुलाबी गुलाबीच, मला तर गुलाबी गुलाबीच दिसते. बाबा अरे बघा प्रोडक्शन काढलेलं आहे या ठिकाणी. तर हे बघू शकतात, हा पहिला गाणं होता जो की एवढं काय खास झालेलं नाही आहे. ट्रायल मिक्सचर ॲक्च्युली याच्यात सिमेंटच टाकलेलं नाही आहे. हा यांनी फक्त ते थोडंसं मटेरियल उरलं होतं वाटतं, त्याचं काढून बघितलं, हे मटेरियलच त्याच्यात सिमेंटच नाही आहे. आणि इकडे बघा ह्या प्रॉपर विटा बनलेल्या आहेत फ्लायर्सच्या, या पण विदाऊट सिमेंट. सिमेंट का बरं टाकलं नाही, का फक्त ट्रायल घेतलं का असंच? मग या काही कामाचं नाही. हे बघा असं काही निघतील या, आता तुम्हाला बघायचं का, हे बघा हे नो सिमेंट, सिमेंट नाही याच्यात, पण सिमेंटचं बनवलं का अशाच काही निघतील त्या. चला झाला टाका टाक. चलो आमच्या करामती अंकल
अंकल आज काय करामत करताय? तिकडं रॉड लावायचं आहे त्या मिक्सरला. तिरुपती बालाजीला गेलेला का? नाही बालाजीला नाही गेलो, गणपतीचं दर्शन घ्यायला गेलो आज. अंकल म्हणताय तिरुपती बालाजीला गेला काय? तिरुपती बालाजी मी इथे जायला कंटाळा करतो. मी कधी जावं तिरुपती बालाजीला? काका मांजा अजून आसुरीवर घ्यायचाच बाकी राहतोय आपला. आत्ता घेऊन टाकतो मी. हे बघा मांजा बनवून ठेवलाय, अजून काय आसरीवर घेतला नाही. आता ऑफिसमध्ये थोडेसे कामं होते ते केले, म्हणजे पेमेंट करायचं होतं तर ते पप्पांनी करून दिलं, पण थोडं एंट्रीज करायच्या होत्या मी केल्या आता. आणि आता काही जास्त काम नाही मला. आज मंगळवार, कामं एंड झाले लवकर, तर आज लवकर एडिटिंग करतो आणि बघतो आता काही खाऊशी तरी वाटत आहे, पण एखादा फ्रूट खाऊन घेतो म्हणजे ओके होऊन जाईल. आणि रात्री दूध. तर चला, मला एक पप्पांचा ना व्हिडिओ एडिट करायचा इन्स्टॉल टाकायला, तर तो एडिट करून घेतो एकदा, कारण नंतर वेळच भेटत नाही. आपल्या वावरातलं आहे. आपण कोणते ते रोप आणले ते? वा 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 वा, वांगे पावसाळ्यात लावले गिलके किती भारी वांगे लागते. मस्त. पिशवीत निघले. आणि तिकडे बी ते भाजीपाला करून घेतला. आता वाजले 7 आणि हे बघा, मैं खा रहा हूँ पाकर और उसके साथ वांगे की मस्त मसालेदार भाजी. तो शाम को कुछ खाया नहीं था, वैसे सिर्फ खिचड़ी खाए थे इन दोपहर को. तो मम्मी को बोला जल्दी कुछ बना दे मस्त भाकर विकर, और बना दिया है. तो खाता हूँ अभी और फिर बाद में थोड़ी बहुत एडिटिंग कर लेता हूँ. ऑफिस का वर्क पूरा हो गया डन. चला आता मी चाललोय गावात. ते स्पीकर रिपेअरला टाकला होता आपला, तर तो उद्या लागल क्रिकेटसाठी, तर तो घेऊन यायचा आहे. तर शुभमला जोडी घेऊन चाललोय, तर स्पीकर घेऊन येतो पटकन, कारण कॉमेंट्रीच झाली नाही आज त्याच्यामुळं. एक आणला होता दुसऱ्याचा, पण मग तो स्विच ऑफ झाला वेळेवर. सगळी गडबड. चला पटकन घेऊन येतो. हे बघा आता स्पीकर उचलला इथून, तर शुभम मी चांगला धरलाय माग. सेंटरला ठेवून पाहिजे. सेंटरला नाही, मांडवरती फिट झालेला आहे. राहू दे, ठीक आहे सर. उद्या चला कॉमेंट्रीसाठी आपल्याला लागेल तो. याला चार्जिंग करूयात पहिले घरी जाऊन, मग उद्या धमाका सकाळी. तर सकाळी 6:30लाच उठून ग्राउंडवर जावं लागतं, लाईव्ह करावं लागतं, पिचची रोलिंग करावं लागते, सगळा सेटअप करावा लागतो, रीलचा सेटअप करावा लागतो. तर खूप सारे कामं असतात म्हणून लवकर जावं लागतं. तर चला आता दूध पिऊन मी आता झोपतो. तर आजच्या ब्लॉगला करूया या ठिकाणी समाप्त. तो लाइक करो, शेयर करो, सब्सक्राइब करो. मिलते हैं कल.